मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये। जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलेलं, आपण आलोय आता महाबळेश्वरला आणि महाबळेश्वर मध्ये या रिसॉर्ट मध्ये थांबलोय। तर या रिसॉर्टचा ना मी तुम्हाला एक पूर्ण व्हिडिओ दाखवतो। एक नंबर रिसॉर्ट आहे आणि आम्ही जिकडे राहतोय ना, ही रूम बघा, एक नंबर रूम आहे। ॲम्बियन्स एवढा चांगला आहे ना या रूमचा। आणि सर्वात भारी काय माहिती आहे, हा व्ह्यू तुम्हाला व्ह्यू दाखवतो या रूम मधून। एक नंबर व्ह्यू आहे, हे बघा, डायरेक्ट व्हॅली व्ह्यू आहे इकडून। पूर्ण व्हॅली आहे, हा धरण आहे, धूम धरण आहे, तर हे पूर्ण दिसतंय। आणि या रिसॉर्ट मध्ये इन्फिनिटी पूल आहे, शिव टेम्पल आहे आणि कॉटेजेस वगैरे आहेत वेगवेगळे आणि सगळ्यांची सेपरेट बाल्कनी पण आहे आणि प्रत्येक बाल्कनीवरती ना हॅमॉक आहे। आणि जेव्हा मी एंट्री केली तेव्हा तर व्हिडिओ ऑनच होता, तर तेव्हा तुम्ही त्यांचं एंट्रन्स बघितलं असेल, केवढं मोठा आणि केवढं लांब सडक होता, एकदम असा उतार उतार उतार। तर मित्रांनो, आता आपण जातोय मंदिरात। मंदिर हे लोकांचं खूप छान आहे, खूप मस्त आहे, तर ते विजिट करतोय आता आणि बहुतेक पूजा पण चालू आहे। आणि हे बघा, याची सर्व माहिती दिली आहे इकडे। हे शंकराचं मंदिर आहे, तर ह्या लोकांनी परफेक्ट आहे ना, शंकराची पिंड असते ना तशा शेपमध्ये बनवलं आहे। मी तुम्हाला ना वरून दाखवेल, एकदम परफेक्ट दिसतं। हे बघा, इकडून दिसतंय आता प्रॉपर। जे फोटोवालिक लोक असतात ना, त्यांच्यासाठी ना ही प्लेस एकदम प्रॉपर आहे। म्हणजे जिकडे जाल तिकडे तुम्ही फोटो काढू शकता, जिकडे जाल तिकडे। तुम्हाला असं काय हेच नाही कुठली जागा की अरे मी फोटोच नाही काढू शकत। स्टेअर्स उतरून खालती एक रेस्टॉरंट आहे त्यांचं, त्याच्यासाठी जायची जागा आहे। आणि या साईडला पूल आहे आणि बाकीचे रूम वगैरे आहेत, स्विमिंग पूल आणि तिकडे रेस्टॉरंट आहे। इकडे रेस्टॉरंट आणि हॉल दोन्ही आहेत या साईडला, आणि आमची रूम पण या साईडलाच आहे। आणि इथे स्विमिंग पूल आणि एक रूम आहे वेगळी त्या लोकांची सेपरेट। बर्फाचं पाणी वाटतंय काय? थंडीच्या ठिकाणी येणार तर हेच असणार। ॲक्च्युली सकाळची वेळ, मी सकाळी 8:30 मी सकाळी 9 वाजता व्हिडिओ शूट करतोय, म्हणून हे रात्रभर पूर्ण थंड झालेलं आहे। पण एकदा ऊन आला ना की एकदम प्रॉपर माहोल बनणार। आणि इकडे व्ह्यू बघा, इन्फिनिटी पूल आहे हा। आणि जसं मी तुम्हाला बोललेलं की प्रॉपर फोटोहॉलिक जागा आहे, जिकडे येणार तिकडे फोटो काढणार। आणि इथून ना मी खूप सारे फोटो काढलेत काल, आणि हे फोटो आहेत ना सर्व मी इंस्टाग्रामला टाकलेत, तर तुम्ही तिकडे जाऊन पण बघा, इंस्टाग्राम पेज बघा। एक रील पण खूप छान शूट झाले, तर ती पण बघा। बोल, काय आलं? आणि आता एक एक याच्यामध्ये बघूया आपण काय काय। याच्यामध्ये काय वॉटरमेलन, याच्यात पपई, फास्ट पोहे विथ शेव, एक नंबर। काय छोले, हो पुढे भटुरे, वाह, छोले भटुरे आहे फेवरेट। आलू पराठा, अँड लास्ट दही भल्ले, वाह। आणि इकडे बाकी सगळे चोकोस वगैरे ते सगळे प्रॉपर ब्रेकफास्ट करू शकतो। काय काय खायचं काय नाही खायचं असं थोडंसं विचार करायला लागेल एवढं सगळं। आणि इकडे मस्त चिल करायची जागा आहे। चिल करता करता मी इकडूनच एलिफंट पॉइंट पण बघतोय, केट्स पॉइंट बघतोय आणि कृष्णाईचं मंदिर आहे ना तिकडचे पॉइंट, सगळे तिन्ही पॉइंट दिसत आहेत मला इकडून। आणि समोरासमोर कमळगड। जर तुम्ही या रिसॉर्टला येताय ना, तर तुम्हाला महाबळेश्वरला जाऊन ते पॉइंट बघायची गरजच नाहीये। असं का म्हणतोय मी, कारण की हे बघा, इकडे तुम्हाला दिसतो एलिफंट पॉइंट, त्याच्याच पुढे तर कृष्णाईचं मंदिर आहे
आणि हा मगाशी तुम्हाला दाखवला जो माझ्या रूममधून व्ह्यू येते कमळगड. आणि इथे हे धरण. आणि या दोन्ही पण पॉईंट्सवरून आहे ना, आणि ह्या सगळ्या पॉईंट्सवर तुम्हाला सेमच व्ह्यू दिसेल. फक्त एवढंच आहे की अँगल इकडे तिकडे चेंज होणार बस. बाकी सगळं एकदम प्रॉपर आहे इकडे. आणि पद्धतशीर फोटो, जिकडे जाल तिकडे फोटो, जिकडे जाल तिकडे फोटो, असं पद्धतशीर बनवलं आहे. म्हणजे फोटो होलिक लोकांसाठी तर बेस्टच. आणि तसाच हा इन्फिनिटी पूल. तर तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. सर्व लोकेशन वगैरे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलंच आहे. आणि रिसॉर्टची इन्फॉर्मेशन पण आहे, तर तुम्ही तिकडे बघू शकता. हॉटेलमध्ये तुम्हाला काय पाहिजे, आणि हॉटेलवाल्यांचं वायफाय असतं तर ते पूर्ण त्यांच्या रिसेप्शनकडे असतं, तर तिकडून रेंज वगैरे भेटत नाही. पण हे बघा, आपल्या रूमसाठी सेपरेट वायफाय आहे. जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत सीन झालाय. माझा माईक माकडाने खाल्लाय, तर त्याच्यामुळे बाईक राईड करताना मी माईकवरती नाही बोलू शकणार. तर पण ठीक आहे, तुम्हाला काहीतरी शॉर्ट्स दाखवेन म्यूटमध्ये. आणि घरीच जातोय, साताऱ्याच्या रोडनी जातोय. येताना मी कोकणातून आलो, जाताना आता साताऱ्याच्या रोडनी जातोय. तर जिथे काही असेल, काय सीन वाटला, काय दाखवायसारखं वाटेल तर मी फक्त व्हिडिओ चालू ठेवेन आणि थोडंसं म्युझिक वगैरे टाकेन. कारण की ऑब्व्हियसली मी नाही बोलू शकत, आवाज पण नाही पोचणार तुमच्यापर्यंत. तर ठीक आहे, व्लॉग बघत राहा. तर ही बॅग अशी दोन्ही साईडला ठेवली आहे सॅडल स्टेवरती, एकदम परफेक्ट बसले. सीट सोबत आपण सगळी पॅकिंग वगैरे सगळी केलेली. आता फक्त हे डबल डी कॉर्डने इकडे अटॅच करायचे आणि मग परफेक्ट. मग काय गरजच नाही, बॅग हलणारच नाही जरा. हे बघा, हे रेन कवर आपण घालतोय बॅगेला, कारण की हे डस्टसाठी आपण प्रोटेक्शन करायसाठी घालतो. हे सगळे जे घाण झालंय ना, कारण की हे बॅगला काय होत नाही, बॅग एकदम आपली सेफ राहणार, बॅगला धूळ नाही राहणार, त्यामुळे घाण पण नाही होणार. बॅग जे काय होणार सगळं ते रेन कवरलाच लागणार. म्हणून हे सर्व पॅकिंग करून ठेवायचं. रेन कवर आहे म्हणजे याचा अर्थ असं नाही की फक्त पावसाळ्यातच वापरायचं, ह्याला आपण डस्टसाठी प्रोटेक्शन करायला पण वापरू शकतो. इथे आपली कॉर्ड बनलेली आहे, हे दोन, आणि इकडे बॅग एकदम परफेक्ट झालं. तर आता सर्व तयारी झाली, रिसॉर्टला बाय बाय करतोय आणि इकडून निघतोय. तुम्ही एका रिसॉर्टमध्ये काय बघता, सर्वात चांगलं तर इकडचा व्ह्यू आहे. आणि यांचे रूम्स एवढे क्लीन आहेत, त्याचबरोबर इकडचं जेवण, म्हणजे बाहेरून पण लोक फक्त जेवायला येतात इकडे रेस्टॉरंटमध्ये. एवढं भारी जेवण आहे, प्लस त्याच्यासोबत व्ह्यू पण तुम्हाला भेटतोय. आणि सर्वात मेन तर यांचा स्टाफ, एवढा स्टाफ मस्त आहे ना की सर्व गोष्ट पाहिजे तर परफेक्ट ते लोकांनी दिली आहे. बाकी आता बाईक वगैरे सगळं रेडी आहे, सगळं सेटअप आपला टाकलेलं आहे. तर निघूया इकडून. आणि जसं तुम्हाला सांगितलं माईक तर नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे जास्त बातचीत होणार नाही आपली राईडमध्ये. फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. जिकडे काय असेल तिकडे मी कॅमेरा ऑन करेल. कॅमेरा सर्व सेटअप केलेला आहे प्रॉपर. तर निघूया आता. तर इकडे स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आलो आहे आणि एकदम ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. आणि इथे काका आहेत आपले ओळखीचे, त्यांच्याकडून आपण स्ट्रॉबेरी घेतोय. आणि हे बघा, प्रॉपर ऑर्गॅनिक आहेत सगळे. त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे म्हणजे? गोड आहे ती, आंबट आहे. परत देऊ टेस्ट? नाही टेस्ट कळाली मला, पण म्हणजे त्याला काय औषध वगैरे मारून करता का? नाही, गोडीला ना नाही, ही जात वेगळी. अच्छा, बिझनेसमन आणि नोकरी फरक आहे ना. तर ही एक व्हरायटी वेगळी आहे, म्हणजे उच्च दर्जाची. अच्छा. ही क्लायमेटमध्ये महान आहे. म्हणजे तिला लागले 3 महिने लावले, तिला आत्ता फ्रूट टाकले. आणि तिला 2 महिने लावले तर फ्रूट टाकले. तिला थोडीशी तिला आपल्याला चावायला लागते, हिला नाही चावायला. जरा निसते करा रस खेचलं की लगेच. काय कोबी पण लावलाय काय? पत्ता कोबी देऊ? चला मॅडम पटपट, वेळ होतोय. हे बघा, ह्याचा शेप बघा कसा आहे. जे तुम्हाला हायवेवरती भेटतात ना हे विकणारे, हे बघा, हे असे 3-4 एकत्रच जॉईंट झालेले आहेत स्ट्रॉबेऱ्या. हे बघा इकडे पण आहेत. जसे जसे मोठे होणार ना, छोटे असताना असे सिंगल असणार, पण जसे मोठे होणार ना असे डायरेक्ट भदाडे होऊन जातात, त्यांचा शेपच चेंज होऊन जातो. तर तुम्ही पण नेक्स्ट टाइम स्ट्रॉबेरी घ्याल ना तर हे सगळं चेक करून घ्या, त्यांनी तुम्हाला कळेल. आता मला पण हे इकडे आल्यानंतर कळालं की ऑर्गॅनिक आणि हे असं वेगवेगळं आहे करून.
6 वाजलेत. लगभग 2 वाजता निघालेलो महाबळेश्वरवरून आणि आत्ता येऊन आम्ही लोकांनी ब्रेक घेतला आहे, म्हणजे नाश्ता करण्यासाठी ब्रेक घेतला आहे. आता इकडे पनवेलला नाश्ता करू आणि इकडून निघू डायरेक्ट घरी. जास्त थांबणार नाही आहे, आधीमध्ये फक्त 2-4 मिनिट सुसू ब्रेक घेतलेला बस, बाकी काय नाही.